नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. सुभेदार कुटुंब आता सगळीच प्रियाला मागणी घालण्यासाठी प्रतिमाकडे निघायसाठी घाई करत असतात. आता पूर्णाजीला तर खूपच घाई असते. प्रताप आता डिलिव्हरी बॉयला कॉल करत असतो. आता त्यावर पूर्णाजी विचारते, प्रताप झालं का, निघूया का आपण, किती वेळ लागेल त्या शकुनाची डिलिव्हरी यायला? त्यावर आता प्रताप बोलतो, अगं येतोय तो माणूस. आता पूर्णाजी खूपच बेचैन झालेले असतात आणि त्या बोलतात, अरे पण कधी? आपण चांगल्या कामासाठी जातोय तर उगीच उशीर नको व्हायला बाई. पूर्णाजीची आता ही घालमेल पाहून प्रतापला आता हसाच येतो. आता पूर्णाजी अश्विनला बोलते, अश्विन जा आणि तू गाडी काढ बरं, आपण त्या डिलिव्हरी बॉयला रस्त्यातच गाठूया आणि तिथून तसंच निघूया. त्यावर आता प्रताप बोलतो, अरे काय चाललंय तुझं, तू किती घाई करतेयस? आणि बघ ना, तू घाई अशी करतेयस जसं तू बोलणी करायला नाही, घरी नाचूनच घेऊन यायला निघाली आहेस. हे ऐकून आता पूर्णाजीसुद्धा हसू लागते आणि बाकीसुद्धा कल्पना आणि अश्विनसुद्धा हसू लागतो. त्यावर आता पूर्णाजी प्रतापला बोलते, अरे मला नाचून आणण्याची घाई झालीच आहे. त्यावर आता पूर्णाजी अश्विनला बोलते, खरंच मला इतका आनंद झाला आहे ना की आता हा आनंद मला सगळ्यांसमोर मिरवायचा आहे. आता अश्विनला सुद्धा हे ऐकून खूप बरं वाटतं आणि त्याला स्वतःचाच आता अभिमान वाटत असतो. इकडे आता प्रताप बोलतो, बरं ठीक आहे, चला निघूया आपण. प्रताप आता सगळ्यांना बोलतो, मी काय म्हणतो, आपण जातोच आहे ना, तर वाटेत एखादं शॉप बघून तिथूनच आता तन्वीसाठी मिठाई वगैरेचा बॉक्स घेऊया. त्यावर आता कल्पना बोलते, नको, सायली घरात आहे. आपण निघाल्यानंतर जर का डिलिव्हरी बॉय आला शकुनाचं सामान घेऊन तर तिला कळेल ना. पुढे आता कल्पना बोलते, नाही आपण ती रिस्कच नको घ्यायला. त्यावर आता सगळे बोलतात, हो हो तुझं बरोबर आहे. आता प्रताप पुढे बोलतो, मग आपण एक काम करूया की आपण निघालो की त्या दुकानातच आपण कॉल करूया. मी त्यांना आता रविराजच्या घराचा ॲड्रेस देतो, म्हणजे ते पार्सल डायरेक्ट तिथेच येईल. त्यावर आता सगळ्यांना हे ऐकून बरं वाटतं आणि सगळे हो बोलतात. त्यावर आता पूर्णाजी बोलतात, पण तो तिथेही वेळेवर आला नाही तर तन्वीच्या हातात ठेवायला एकतरी साडी हवी ना आपल्याला. अश्विन आता त्यावर पूर्णाजीला बोलतो, पण पूर्णाजी, आपण जी साडी मागवली होती ना ती खास माझ्या चॉईसची होती गं, आणि त्या पार्सलवर मी एक स्पेशल नोटसुद्धा लिहायला सांगितली होती. आता हे ऐकून सगळ्यांना आश्चर्यच होतो. त्यावर आता कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे बघून हसू लागतात. पुढे आता अश्विन बोलतो, डॅड तुम्ही ऑर्डर करताना तसं कन्वे केलं होतं ना. त्यावर आता प्रताप बोलतो, हो रे बाबा, अरे चला निघूया आता आपण, उशीर होत आहे आपल्याला. आता पूर्णाजी बोलते, मी तन्वीच्या हाती ठेवण्यासाठी माझ्याकडचीच एखादी साडी घेते. आणि आता ती अश्विनला विचारते, तुला चालेल ना अश्विन? त्यावर आता अश्विन बोलतो, हो हो चालेल ना पूर्णाजी. त्या साडीच्या रूपात जर तन्वीला तुझा आशीर्वाद मिळणार असेल तर फारच चांगलं, आणि का नाही चालणार हे मला, आणि माझ्या चॉईसचं काय ती नंतर कधीतरी नेसेल. त्यावर आता पूर्णाजी गोडच हसतात. पूर्णाजी याच्यात तिच्या कपाटातली साडी काढते. ती साडी गुलाबी रंगाची असते. आता मायेने पूर्णाजी त्यावर हात फिरवते आणि कल्पनाला बोलते, हे बघ, ही मी साडी घेतली आहे माझ्या नाचुनेसाठी. आता ती साडी बघून कल्पनासुद्धा बोलते, खूप छान साडी आहे, तन्वीला अगदी शोभून दिसेल. अश्विन आता सगळ्यांना बोलतो, बरं आता निघायचं का आपण? इकडे आता पूर्णाजी देवीकडे प्रार्थना करते आणि बोलते, आज सगळं आमच्या मनासारखं होऊ दे रे बाबा. आणि आता सगळेच तिथून निघायला जातात. तिथे आता सायली किचनमध्ये काहीतरी काम करत असते. तिचं लक्ष आता सगळ्यांकडेच जातं. इकडे आता अर्जुनसुद्धा ऑफिसला जायसाठी खाली येतो. आता सायलीला विचार करताना पाहून तो सायलीकडे जातो आणि तिला म्हणतो, माझ्या बायकोच्या डोक्यात इतके विचार भरले आहेत ना की तिला नवऱ्याचा डबा भरायला सुद्धा फुरसतच नाही. आणि तो पुढे सायलीला बोलतो, तुम्ही अजून हाच विचार करताय ना की आपल्या घरात एक्झॅक्टली काय चाललं आहे. त्यावर आता सायली त्याच्याकडे थोडीशी आश्चर्यानेच बघते. आता अर्जुन बोलतो, हे बघा, आता मी ना असं ऐकलं आहे की जर डबा भरताना नवऱ्याच्या डोक्यात किंवा बायकोच्या डोक्यात काही असलं ना तर नवऱ्याला जेवण पचत नाही. अशी आता तो सायलीची मस्करीच घेत असतो. आता त्यावर सायली बोलतो, असं नका ना बोलू, येतातच आता विचार, काय करू मी? त्यावर आता अर्जुन तिला हसवत बोलतो, तुम्ही स्माईल करा. आता सायली अजून त्याच्याकडे बघते. अर्जुन पुढे सायलीला बोलतो, अरे तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही आता स्माईल केलं की टेन्शन असं गायब होऊन जाणार, म्हणून तुम्ही स्माईल करा. माझ्या बायकोची स्माईल खूप गोड आहे, चला मलासुद्धा बघू द्या. त्यावर आता अर्जुन तिला स्माईल करायला लावतो आणि आता सायली स्माईल करते. ती आता जबरदस्तीची स्माईल करत असते. तर अर्जुन तिला बोलतो, अजून थोडीशी मोठी स्माईल करा ही, असं म्हणत आता तो तिला हसवू लागतो. दोघेही आता हसू लागतात. सायली आता अर्जुनच्या हातात डबा देते आणि बोलते, डबा घ्या आणि निघा आणि वेळेत जेवा हां. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, आणि आता तो ऑफिसमध्ये जायसाठी निघतो. इकडे आता प्रतिमा पूर्णाईला बघून खूपच आनंदी होते आणि आता ती सगळ्यांनाच बोलते, अरे वा, तुम्ही सगळेसुद्धा आलात, पण मला आधी सांगायचं होतं ना, मी सगळी तयारी करून ठेवली असती की. त्यावर आता प्रताप प्रतिमाला बोलतो, अरे तयारी काय करायची, आम्ही काय पाहुणे आहोत का? त्यावर आता प्रतिमा खूपच आनंदी असते आणि आता ती सगळ्यांना बसायला सांगते. तिथे आता प्रियासुद्धा येते. प्रिया आता मनात बोलते, हे सगळे आलेसुद्धा, या मूर्ख अश्विनला मला सांगतासुद्धा आलं नाही का की हे सगळे येणार आहेत म्हणून. प्रतिमा आता सगळ्यांना बोलते, बरं झालं तुम्ही सगळे आलात, आता रविराजने नेमके बाहेर गेलेत आणि ते आता रात्री उशिराच येतील. त्यावर आता प्रताप प्रतिमाला बोलतो, अरे तसं पण रविराज घरी असता तो आमच्यासोबत बोलला तरी असता का प्रतिमा? हे ऐकून आता सगळे गप्पच बसतात. आता प्रतिमा विषय टाळते आणि बसते आणि आता ती पूर्णाजीशी बोलू लागते. पूर्णाजीला ती बोलते, पूर्णाजी तुम्ही किती दिवसानंतर घरी आलात, खूप बरं वाटलं. कल्पना आता प्रतिमाला बोलते, प्रतिमा आम्ही सहजच नाही आलो आहे,
आम्ही सगळे तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायला आलो आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते कशा. तितक्यातच आता प्रिया सगळ्यांचं दुर्लक्ष करते आणि ती प्रतिमाला बोलते आई, अगं लास्ट टाईम मामा मामी आले तेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून तुला छान असा पाहुणचार त्यांच्यासाठी करता आला नाही ना. आता मस्त काहीतरी खायला कर असं आता ती प्रतिमाला बोलते आणि जायला सांगते. तितक्यातच आता पूर्णाजी तिला थांबवते आणि बोलते तू थांब, राहू दे, आम्हाला काहीच नको. त्यावर आता प्रिया बोलते अगं थांब ना पूर्णाजी, ती करेल सगळ्यांसाठी खायला. तुम्हाला आता छान नाही वाटलं आणि तिने खाऊ नाही घातलं तर तिच्या जीवात जीव येणार आहे का. प्रियाला असं वाटत असतं की कोणीच लग्नाविषयी बोलू नये, म्हणून आता तिची घालमेल सुरू असते. प्रतिमा आता सगळ्यांना म्हणते की हो मी जाते आणि पटकनच काहीतरी करून येते आणि ती आता उठून किचनमध्ये जाते. तितक्यातच आता प्रिया तिथे खाली बसते आणि सगळ्यांशी बोलते. पूर्णाजीला म्हणत आता ती प्रिया बोलते पूर्णाजी, तुम्ही माझ्या आईशी काहीतरी बोलाल त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते तुला काय बोलायचं आहे. त्यावर आता प्रिया पुढे बोलते हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मी बोलते आणि सगळे आता आश्चर्यातच असतात की आता प्रिया काय बोलणार आहे. इकडे आता सुभेदारांकडे शकुनची डिलिव्हरी येते आणि आता तो माणूस विचारतो कोणी आहे का घरात. आता विमल समोर जाते आणि बोलते काय झालं. त्यावर आता तो माणूस बोलतो हे सुभेदारांचं पार्सल आहे. आता विमल पार्सल हातात घेते आणि तो माणूस तिला बोलतो मला पाणी मिळेल का. त्यावर आता विमल बोलते की हो आत या ना, मिळेल तुम्हाला पाणी, देते मी हां. आता तो माणूस सोफ्यावर बसतो. तितक्यातच आता सायली खाली येते आणि तिचं लक्ष पार्सलकडे जातं. पार्सलमध्ये आता सगळं शकुनचं सामान पाहून सायलीला आता थोडासा धक्काच बसतो. विमल आता त्या माणसाला पाणी आणून देते. तितक्यातच आता सायली खाली उतरते आणि आपल्या विचारातच असते की हे सगळं इथे कसं काय, कोणी बोलावलं असेल आणि कोणासाठी, असे विचार करत सायली त्या पार्सलकडे बघतच असते. इथे आता प्रताप तन्वीला बोलतो तन्वी इतका काय विचार करतेस तू, काय झालं. त्यावर आता प्रिया नाटकं करतच सगळ्यांना बोलते तुम्ही आमचा लग्नाचा विषय तुमच्या डोक्यातून सुद्धा काढून टाका. सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसतो. अश्विन आता बोलतो तू हा असा का बोलते. पुढे आता प्रिया बोलते अश्विन काहीही झालं तरी आपलं लग्न नाही होणार, आपण हे सगळं का करतोय. त्यावर आता कल्पना बोलते अगं तुला असं का वाटतंय. त्यावर आता प्रिया बोलते की कारण माझ्याबरोबर हे परत परत होत आलं आहे. मामी बाबा तुमच्यावर इतके चिडले आहेत ना की ते माझं मन समजूनच घेणार नाही, असं तर ती कल्पनाला सांगत असते. पुढे आता प्रिया बोलते तुम्ही आमच्या लग्नाबद्दल बोलायला जात ना तर लगेच ते लग्न मोडतील हो, आणि परत आता दोन घरांमधले संबंध खराब होतील. आता प्रिया मुद्दामच हे नाटक करत असते. तिला असं वाटत असते की रविराजच्या लपूनच आपण हे लग्न करावं, म्हणजे तो काही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही. पुढे ती बोलते की तो आमचं लग्न होऊच देणार नाही, असं आता ती मनात बोलते. पुढे आता ती पूर्णाजीला बोलते बघा आता तुम्ही काय करायचं ते, मला तर खूपच टेन्शन आलं आहे. पूर्णाजी बोलते हे बघ आम्ही अर्जुन आणि सलीला काहीच कळू दिलं नाही आहे आणि आम्ही हे सांगणारही नाही. पुढे आता प्रिया पूर्णाजीला विचारते आणि बाबांचं काय आहे, तुम्ही तर त्यांना सांगणारच ना, आणि तुम्ही सगळे ऐकून घ्या ते हे लग्न नाही होऊ देणार. आणि आता प्रिया नाटकं करतच असं रडू लागते आणि बोलते आणि माझं तिसऱ्यांदाही लग्न मोडणार. पुढे ती बोलते मी खरंच सांगते मला हे सगळं सहन नाही होणार, माझा तिथल्या तिथेच जीव जाणार. आता त्यावर कल्पना बोलते तन्वी असं काही वात्रट काही बोलू नकोस. अश्विन आता प्रियाला समजावत बोलते तन्वी आपलं लग्न मोडणार नाही आहे, कोणी कितीही विरोध केला तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. त्यावर आता प्रिया अश्विनला बोलते माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अश्विन, पण बाबांमुळे कोणीही काहीच बोलू शकणार नाही, कोणाला काहीच करता येणार नाही, आणि जर हे लग्न होण्याआधी बाबांना कळलं ना तर हे लग्न होणं अशक्यच आहे. त्यावर आता प्रताप काहीतरी विचार करत असतो आणि तो बोलतो तन्वी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, रविराजपासून हे सगळं लपून ठेवणं मला हे बिलकुल पटत नाही आहे, पण आपल्याकडे दुसरा काही मार्गसुद्धा नाही आहे. आता सगळेच त्यावर विचार करू लागतात. पुढे आता प्रिया बोलते तुम्ही जर हे सगळं आईला सांगितलं तर ती नक्कीच बाबाला सांगेल, म्हणजे शेवटी माझं लग्न मोडणारच. त्यावर आता कल्पना बोलते म्हणजे प्रतिमाला सुद्धा सांगायचं नाही. पुढे आता कल्पना प्रियाला बोलते अगं हे लग्न आहे, बावला बावलीचा खेळ थोडी आहे, सगळ्यांना कळायलाच हवं. पुढे आता कल्पना तिला दटावतच म्हणते हे लग्न असं चोरून करणं मला नाही आवडणार. पूर्णाजीसुद्धा त्यावर बोलते मलाही हे आवडणार नाही, प्रतिमाला सुद्धा माहिती असायला हवं. मला असं वाटतं प्रतिमा तुला नक्कीच समजून घेईल. पुढे आता प्रिया आणखीच नाटकं करत बोलते की तुम्हाला हे सगळं लपून ठेवणं खूपच कठीण जाणार आहे, हे कळतंय मला, आईबाबाला न सांगता लग्न करणं हे कळतंय मला, तुमचं बरोबर आहे, म्हणून तर मी म्हणते ना की लग्नाचा विचार तुम्ही सगळ्याच डोक्यातून काढून टाका. आणि ती आता ते रडतच नाटकं करत बोलते मला काय दुःखाची सवयच झाली आहे ना, जाऊ द्या माझं भविष्यात चांगलंच होईल, जाऊ द्या काही गरज नाही आहे लपवायची, तुम्ही बाबांना सांगून टाका, असं आता ती नाटकं करत रडतच असते. आता तिच्या जीवाची घालमेल होत पाहून सगळ्यांना आता विचार पडतो आणि सगळ्यांना तिची आता कदर येऊ लागते. इकडे प्रिया आता मनात बोलते म्हातारीला काही वाटतंय की नाही, म्हण ना की आपण सगळ्यांच्या लपून हे लग्न उरकून टाकूया. सगळे आता एकमेकांकडे बघत असतात. इतक्यातच आता पूर्णाजी प्रियाला बोलते हे बघ आपण रविराजला नाही सांगू, पण तुझी आई तुझ्या सुखासाठी तुझ्या पाठीशी नक्कीच उभी राहील आणि तुमचं लग्न तिच्या परवानगीनेच होईल. अश्विन आता विचारात पडतो आणि प्रियाला आता थोडंसं टेन्शन आलेलं असतं. इकडे सायली पार्सलकडे बघून डिलिव्हरी बॉयला विचारते कोणाचं पार्सल आहे दादा. त्यावर आता तो उठून उभा होतो आणि बोलतो सुभेदारांची ऑर्डर होती, मला माफ करा, मला ना मध्ये ट्रॅफिक लागलं म्हणून मला यायला उशीर झाला.
माझ्या मालकांचे मध्ये मध्ये सारखे फोन चालू होते तरी ते सुद्धा मी घेतले नाही कारण मी घाबरलो होतो. आत्ता मी लगेच मालकांना फोन करून सांगतो की मी तुमचं पार्सल पोचवलं आहे. त्यावर आता सायली विचारते काय आहे यात. पुढे आता तो बोलतो साडी आहे. सायली आता विचार करतच बोलते की साडी, मिठाई आणि फळं, तुमची खात्री आहे ना की हे पार्सल सुभेदारांसाठीच आलं आहे. त्यावर आता तो माणूस बोलतो की हो, पत्ता तर हाच आहे, अन्नपूर्णा निवास. त्यावर आता सायली ते पार्सल हातात घेतच असते तितक्यातच आता त्या माणसाचा धक्का लागतो आणि त्यावर पाणी सांडतं आणि नेमकं त्या नावावरच आता पाणी सांडतं. तितक्यातच आता तो माणूस रुमालाने ते पुसू लागतो आणि सगळं नाव असं पुसलं जातं. इंकमुळे आता त्यावरचं नाव सगळं गायब होतं. आता सायली ते पार्सल बघते पण त्यावर काहीच लिहिलेलं नसतं कारण पाण्यामुळे ते सगळं पुसलं गेलं असतं. सायली आता बोलते यावरचं सगळं पुसलं गेलं, काय लिहिलं होतं यावर. आता तो माणूस बोलतो मला काही माहीत नाही. त्यावर आता सायली बोलते ठीक आहे दादा, या तुम्ही. आता तो माणूस इथून निघून जातो. सायली आता ते पार्सल हातात घेते आणि ते गिफ्ट्स बघून सगळं विचारच करू लागते. इकडे आता प्रतिमा सगळ्यांसाठी किचनमध्ये काहीतरी बनवत असते आणि प्रिया आता सगळ्यांना आता समजावत असते. ती सगळ्यांना बोलते आईने आशीर्वाद जर दिला ना पण ती ही गोष्ट बाबांपासून लपू नाही शकणार. पुढे आता प्रिया बोलते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सायलीपासून ती लपू नाही शकणार ही गोष्ट. आता सगळे एकमेकांकडे बघू लागतात. पुढे आता प्रिया बोलते त्या सगळ्यांचं किती पटतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि जर सायलीला माहीत पडलं तर ती हे आमचं लग्न कधीच होऊ देणार नाही. इतक्यातच आता प्रतिमा सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन पुढे येतच असते. पुढे आता कल्पना बोलते हे तर खरं आहे गं, असं होऊ शकतो. त्यावर आता पूर्णाजी बोलते तन्वी तुझं सगळं टेन्शन माझ्यावरती सोड. हे बघ मी रविराजांचा राग काढू शकत नाही पण प्रतिमा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. तू काहीच काळजी करू नकोस, तू शांत राहा. तुझं लग्न तुझ्या आईच्या परवानगीनेच होईल, याची जबाबदारी माझी, असं आता ती प्रियाला सांगत असते. तितक्यातच आता प्रतिमा तिथे नाश्ता घेऊन येते. आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं आणि ती मनात बोलते म्हणजे ही म्हातारी अर्ध्या मेंदूच्या बाईला सांगणारच नको तेव्हाच तिच्या ममतेचे झरे वाहतात, असं आता प्रिया मनात बोलते. तितक्यातच आता अश्विन पूर्णाजीला बोलते थँक्यू पूर्णाजी, मला माहीत होतं की सगळं हँडल करशील म्हणून. प्रतिमा आता डायनिंग टेबलवरती नाश्ता ठेवून बोलते इथेच येता का सगळे, आपण गरम गरम नाश्ता करून घेऊया या. आता पूर्णाजी प्रतिमाला बोलते प्रतिमा ते राहू दे, इकडे ये आधी, बस आमच्याजवळ. प्रतिमा तिथे येऊन बसते. आता पूर्णाजी बोलते आम्हाला सगळ्यांना जे बोलायचं आहे ते थोडं महत्त्वाचं आहे. पुढे आता पूर्णाजी प्रतिमाला बोलते की आणि तुझी परवानगी यासाठी खूप गरजेची आहे. त्यावर आता प्रतिमाला आश्चर्यच होतं आणि ती बोलते परवानगी. पुढे पूर्णाजी बोलतात मी आता जे काही बोलते ना ते नीट लक्ष देऊन ऐक. प्रतिमाला आता काळजी वाटते आणि ती बोलते सांगा ना लवकर पूर्णाजी, मला थोडीशी काळजीच वाटायला लागली आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते प्रतिमा आम्ही तुझ्याकडे तन्वीला मागणी घालण्यासाठी आलो आहे. हे ऐकून आता प्रतिमाला आश्चर्याचा धक्का बसतो. पुढे आता पूर्णाजी अश्विनकडे बघत बोलते आमच्या अश्विनसाठी. प्रतिमा आता अश्विनकडे बघूच लागते आणि आता तिला कळतच नसतं की हे सगळं काय सुरू आहे ते. सायली आता त्या पार्सलच्या नावाकडे बघत बोलते इथे तन्वी लिहिल्यासारखं काय वाटतंय, का असं वाटतंय मला की ते तन्वी लिहिलं होतं आणि हे सवाशिणीचं पार्सल तन्वीसाठी कसं काय, नेमकं काय सुरू आहे. आता इकडे सायली विमलला बोलते विमलताई हे पार्सल पूर्णाजींनी किंवा सासूबाईंनी बोलावलं काय. त्यावर आता विमल बोलते की नाही मला माहीत नाही आणि पण मागवलं जरी असेल तर मला कसं कळणार ना, हल्ली पूर्णाजी आणि ह्या वहिनी माझ्याशी नीट नाही बोलत. त्यावर आता सायली बोलते म्हणजे. पुढे विमल बोलते नाही नाही काही नाही. तर सायली बोलते विमल ते सांगा ना मला काय झालं आहे. त्यावर आता विमल बोलते नाही नाही ताई काहीच नाही झालं आहे. त्यावर आता सायली बोलते तुम्हाला शपथ आहे माझी. आता विमल सांगते वहिनी आज सकाळी मी पूर्णाजीच्या खोलीत जाऊन कॉफी घ्यायला दिली ना, कॉफी घेऊन गेली तेव्हा वहिनी माझ्यावर ओरडल्या. विमलला आता आठवतं कशी ती कॉफी घेऊन गेली असते आणि आता कल्पना तिच्यावर ओरडते तू थेट आतमध्ये कशी काय आलीस, तुला दार नाही ठोकता आलं का. ही आता कॉफी इथे ठेव आणि इथून जा, आमचं बोलणं आता ऐकत बसू नकोस. हे सगळं आता विमलला आठवतं आणि ती आता सायलीला सांगते. आता सायली बोलते आई अशी का वागली असेल. विमल बोलते की मला पण त्याचंच आश्चर्य वाटतंय. हो म्हणजे वहिनी अशा नाही आहेत पण आता हल्ली त्यांना काय झालं मला काहीच कळत नाही. त्यावर आता सायली बोलते विमलताई हा राग तुमच्यावरचा नसणार, बहुतेक काही माझ्यापासूनच काहीतरी लपवते आहे आणि आता तुम्ही असं मला सांगाल याची त्यांना भीती वाटली असेल म्हणून तुम्हाला त्या ओरडल्या असतील. त्यावर आता विमल बोलते पण सायलीताई तुमच्याकडून लपवण्यासाठी असं काय आहे हो, कोणती गोष्ट असू शकते. त्यावर आता सायली बोलते तेच तर कळत नाही हो, ही साडी कोणासाठी मागवली असेल. त्यावर आता विमल बोलते काय माहिती आणि ती आता सायलीला बोलते सायलीताई मी सगळं साफ करून घेते. सायली आता मनात बोलते हे शोधण्याचा एकच मार्ग आहे आणि आता ती पार्सल खाली ठेवत आता फोन घेते आणि ती आता अर्जुनला कोणाला तरी कॉल लावत असते. रूपछाया साडी सेंटरचा नंबर आता ती कॉन्टॅक्टमध्ये शोधत असते जिथून ते पार्सल आलं आहे तिथे आणि आता ते तिथे कॉल लावते आणि पार्सल कुठून आलं आणि कोणासाठी आलं हे शोधण्याचा तर ती प्रयत्न करत असते. इकडे आता प्रतिमा सगळ्यांना बोलते तन्वी आणि अश्विनचं लग्न, हा विचार कसा काय आला तुमच्या मनात. त्यावर आता प्रताप बोलतो नाही नाही हा विचार आमच्या मनात नाही आला, हा विचार अश्विन आणि तन्वीच्याच मनात आला आहे आणि आम्ही तो आनंदाने स्वीकारला. प्रतिमा आता प्रियाकडे बघू लागते आणि प्रिया आता नजर चोरत असते. त्यावर आता कल्पना बोलते प्रतिमा तू पण हो म्हणणं.
प्रतिमा आता प्रियाकडे बघते आणि तिला बोलते, तन्वी बाळा तू मला हे आधी का नाही सांगितलंस? त्यावर आता नाटकं करतच आणि घाबरतच प्रिया बोलते, मला माहीत नव्हतं तू काय रिॲक्ट करशील, मला तुझी भीती वाटत होती म्हणून. आता प्रतिमा अश्विनला बोलते, तन्वीच्या आयुष्यात काय काय घडलं हे तुला सगळं माहिती आहे अश्विन, तरीसुद्धा तू तिच्याशी लग्न करायला तयार आहेस? त्यावर आता अश्विन बोलतो, हो प्रतिमा आत्या, आणि तन्वीच्या बाबतीत जे काही घडलं त्यात तिचा काहीही दोष नाही आहे, आणि मला तिच्यासारखी गुणी बायको जर का मिळाली ना तर खरंच मी स्वतःला खूप लकी समजेल. आता प्रतिमाला काही कळतच नसतं काय बोलावते ते. आता सगळ्यांना बोलते, मी काय बोलू हे मला खरंच काही कळत नाही आहे. आता प्रतिमा पूर्णाजीला बोलते, पूर्णाजी मी यांच्याशी बोलते म्हणजे रविराजशी बोलते आणि नंतर तुम्हाला कळवते काय आहे ते, पण मला असं वाटत नाही की रविराज लग्नाला तयार होतील. कल्पना आता प्रतिमाला बोलते, अगं रविराज भाऊजी नकार देतील याची आम्हाला खात्री आहेच, म्हणून आम्हाला असं वाटतंय की लग्न लागेपर्यंत त्यांना काहीही सांगायचं नाही. हे ऐकून आता प्रतिमाला आणखीच धक्का बसतो आणि आता प्रियाला टेन्शन येते की ही आता काय बोलेल. प्रतिमा हे ऐकून उठून उभीच होते आणि बोलते, काय? नाही असं कसं करता येईल, मी हे नाही करू शकणार. तिच्याबरोबर आता सगळेच उठून उभे होतात. पुढे आता प्रतिमा बोलते, लेकीचे लग्न इतकी महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्यापासून कसं लपू? प्रिया आता तिची नाटकं सुरू करते आणि ती रडतच बोलते, पूर्णाजी बघ ना, मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या नशिबात चूक नाहीच आहे गं. तुम्ही सगळे विसरून जा लग्न वगैरे, जाऊ द्या, भोगू द्या मला माझे भोग. असं म्हणत आता ती रुमाल तोंडावर ठेवते आणि जाम रडू लागते. पूर्णाजी आता प्रतिमाला बोलते की बघ तू तन्वीची अवस्था बघती आहेस ना, आणि आता पूर्णाजीसुद्धा नाटकं करू लागते थोडीशी आणि बोलते, अगं तू माझ्या मनाचा तरी विचार कर. पूर्णाजी आता रडतच बोलते की तू मला माझ्या व्यसनातून मुक्त केलंस, पण एक मात्र नक्की, आपल्या नशिबानं आपल्या सगळ्यांना एक संधी दिली आहे गं सगळं ठीक करण्यासाठी. आता तरी तुझ्या लेकीला माझी नाचवून होऊ दे गं. असं म्हणत आता पूर्णाजी गयावया करू लागते. पुढे आता प्रतिमाला बोलतो, प्रतिमा आमच्याकडे तन्वीचा जो अपमान झालेला आहे तो आम्हाला भरून काढू दे. कल्पना ही त्यावर बोलते आणि प्रतिमा मी तुला खात्री देते, माझा अश्विन तन्वीला अगदी सुखात ठेवेल बघ. पूर्णाजी आता प्रतिमाला बोलते, हो म्हण गं प्रतिमा. आणि आता पूर्णाजी रडतच बोलते, तन्वी आणि अश्विनचा संसार सुखीने झाला ना की मी डोळे मिटायला मोकळी. त्यावर आता प्रतिमा बोलते, पूर्णाई असं बोलू नका. पुढे आता प्रतिमा बोलते, अश्विन तन्वीची किती काळजी घेतो हे मला दिसतंय गं. त्या दिवशीसुद्धा तन्वी त्याचे कॉल्स घेत नव्हती तर हा काचावीस झाला होता. हिच्या डोळ्यात पाणी आलेलं अश्विनला सुद्धा चालत नाही. या सगळ्यांचा अर्थ त्यावेळेला माझ्या लक्षात नाही आला, पण आता येतोय. आणि जावयात आणखी कुठले गुण असायला हवेत असं म्हणत होते. ते अश्विनकडे बघून बोलते. प्रताप बोलतो, म्हणजे प्रतिमा तुझा होकार आहे? त्यावर आता प्रतिमा मान हलवत बोलते की हो. सगळ्यांनाच आता खूपच आनंद होतो. प्रिया आता नाटकं करतच प्रतिमाला मिठी मारते आणि बोलते, आई थँक्यू. कल्पना आता सगळ्यांना बोलते, म्हणजे हे लग्न जमलं तर. आणि ती आता दोघांनाही अभिनंदन करत बोलते, अश्विन तन्वी तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन. पूर्णाजी आता प्रतिमाला बोलते, प्रतिमा माझी एक विनंती आहे, अश्विन आणि तन्वीच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत तू रविराजांना काहीच कळू देऊ नकोस, आणि त्यांच्याबरोबर अर्जुन आणि त्याच्या बायकोलाही काहीच कळू देऊ नको. आता पूर्णाजी तिच्यासमोर हात जोडते आणि बोलते, हे कार्य त्यांच्या न कळताच पार पडू दे, माझं इतकं ऐक बाळा. प्रतिमा आता हात खाली करत बोलते, नाही पूर्णाजी तुम्ही हात नका जोडू, मला सुद्धा तन्वीचं सुखच हवं आहे. हे आता सगळ्यांपासून लपून ठेवणं हे मला खूपच जड जाणार आहे, पण तरीही तुम्ही सगळ्यांनी जे ठरवलं आहे ना तसंच होईल. आता प्रियाला सुद्धा हे ऐकून बरं वाटतं आणि आता सगळे सुद्धा मान हलवत हो बोलतात आणि सगळे अगदी आनंदी असतात. इकडे आता सायडे सेंटरमधून एक असिस्टंट कॉल उचलतो आणि आता सायली त्याला बोलते, हॅलो मी अन्नपूर्णा निवासमधून बोलते आहे. सुभेदारांकडून सायली सुभेदार. त्यावर आता तो मुलगा बोलतो की हो का, मी तुमच्याकडे कॉल करणारच होतो, तुम्हाला साडी मिळाली ना? पण सॉरी हां, थोडासा उशीरच झाला आम्हाला. तुम्ही थोडी साडी वेगळ्या पॅटर्नने बोलवायला सांगितली आणि ती आमच्या शॉपमध्ये अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही वेळेवरती अरेंज करून दिली, आणि तुम्ही आता ती वेगळ्या पत्त्यावर पाठवायला सांगितली, पण तोपर्यंत डिलिव्हरी पार्टनर येऊन तुम्हाला साडी देऊन गेला आणि वेळ झाला, त्यामुळे आता साडीची डिलिव्हरी तुमच्याच पत्त्यावर झाली. त्यावर आता सायली त्या माणसाला विचारते, पण दुसऱ्या कोणत्या पत्त्यावर साडी पाठवायला लावली होती? त्यावर आता तो मुलगा बघून सांगतो, रविराज केलेदार, AS रोड, बसस्टँडजवळ. आता हे ऐकून सायलीला धक्का बसतो आणि ती बोलते, बरं ठेवते मी फोन. आता सायली विचार करू लागते, खास लाल साडी मागवली म्हणजे शकुनाची साडी, आणि तीसुद्धा रविराज काकांच्या घरी पाठवायला सांगितली होती, म्हणजे प्रियासाठी. म्हणजे मला लेबलवर जे तन्वी नाव वाचल्यासारखं वाटलं ते खरं होतं, पण या सगळ्यांचा अर्थ काय आहे? असं आता सायली स्वतःशी बोलू लागते आणि आता ती लगेच अर्जुनला कॉल करते. अर्जुन एका मीटिंगमध्ये असतो, तो तिचा कॉल उचलतो. सायली आता अर्जुनला सांगते, ऐका ना, आपल्या घरचे सगळेच रविराज काकांच्या घरी गेलेत आणि त्यांनी तन्वीसाठी लाल साडी मागवली आणि शकुनाच्या सगळ्या गोष्टीसुद्धा मागवल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय असेल? नक्की काहीतरी गडबड आहे. आता सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. अर्जुन आता सायलीला बोलतो, एक मिनिट तुम्ही श्वास तरी घ्या. आणि आता अर्जुन तिला बोलतो, शकुनाची साडी म्हणजे लग्नाबद्दल बोलताय का तुम्ही? त्यावर आता सायली बोलते की हो, पण म्हणजे हे सगळं प्रियाच्या लग्नाबद्दल चालू असणार ना? त्यावर आता अर्जुन बोलतो आणि खूपच खुश असतो आणि बोलतो, वाव काय फॅन्टॅस्टिक, खूपच ग्रेट न्यूज. अहो तुम्हाला आता खुश व्हायला पाहिजे, टेन्शन का घेताय? तन्वीचं लग्न होते म्हणजे आता ती मुलगी तुमच्या मागे अजिबात लागणार नाही. पुढे आता अर्जुन बोलतो, आय होप तिचा ना
लाईफ पार्टनर चांगला असेल, देवच त्याला बघेल आता. आता सायली अर्जुनला बोलते, म्हणजे आई बाबा हे सगळं तिचं लग्न साजरं करायसाठी तिथे गेले असतील का? त्यावर आता अर्जुन बोलतो, ऑफकोर्स. पूर्ण जी खुश झाली असेल तर सगळे गेले असेल तिथे. तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स. ओके. त्यावर आता सायली बोलते, हो. आणि ती आता फोन ठेवते. सायली आता स्वतःशी बोलू लागते आणि ती बोलते, प्रियाचं लग्न ठरत असेल तर ते चांगलंच आहे, पण मला अशी एक भीती का वाटते आहे, वेगळीच अशी काळजी का वाटते आहे. अर्जुन आता घरी येतो आणि तो फ्रेश होऊन घरी आलेला असतो, पण सायली आता त्याच विचारात असते. आता हे बघून अर्जुन तिच्या जवळ जातो आणि तिला बोलतो, कसला विचार करताय तुम्ही? 1 मिनिट. हां, तन्वीचा विचार करताय ना तुम्ही, म्हणजे तिचं लग्न जमलं की नाही? त्यावर आता सायली बोलते, पुढे अर्जुन बोलतो की जमलं असेल तर बरंच आहे ना. पूर्णाजी म्हणते ना, काय ते तुंटी खोकला ते समथिंग. त्यावर आता सायली बोलते, तुंटी वाजून खोकला वाजेल असं काहीतरी. त्यावर आता अर्जुन बोलतो, एक्झॅक्टली हेच आहे. पुढे आता सायली बोलते, पण मला काळजी वाटते हो. त्यावर आता अर्जुन बोलतो, मला पण खूप काळजी वाटते हो, पण तन्वीच्या होणाऱ्या नवऱ्याची. असं म्हणत तर अर्जुन हसू लागतो आणि बोलतो, बिचारा, त्याला पण ना अख्ख्या पनवेलमध्ये फक्त तीच भेटली होती का लग्न करायसाठी? असं म्हणत आता अर्जुन आणखीच हसू लागतो. पुढे आता अर्जुन बोलतो, नाही अख्ख्या जगात तिला का, तिच्या नवऱ्याला हीच भेटली होती का लग्न करायसाठी? आणि आता अर्जुन जोरात हसू लागतो, पण तो सायलीकडे बघतो. सायलीचा चेहरा मात्र पडलाच असतो. तो आता सायलीला बोलतो, आता तरी हसा ना मिसेस सायली, इतका कसला विचार करताय तुम्ही? तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही असं बिहेव करताय असं काहीतरी खूपच सिरियस घडलं आहे. त्यावर तर सायली बोलते, हे सिरियसच मॅटर आहे. बघा ना, म्हणजे प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावभर दवंडी पिटवली असते ना, खूप बडाया मारल्या असत्या तिने आपल्यासमोर सुद्धा. असं नाही वाटत का तुम्हाला? आता अर्जुनसुद्धा यावर विचार करू लागतो. आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, आता लग्नासाठी प्रिया तयार होत असते. तिथेच आता सुमन येते आणि बोलते, अरे वा, कुठे चाललाय? मला तर वाटतंय लेक तिच्या लग्नासाठी सस्ते आणि आई तिला तयार करते. आता दोघी एकमेकींकडे बघू लागतात. इकडे आता पूर्णाजी अश्विनला बोलते, तुझं लग्न लपवण्याच्या नादात तू हे काय तयारी केली आहेस? त्यावर आता अश्विन बोलतो की घरातूनच मी नवऱ्या मुलाचे कपडे घालून बाहेर पडलो तर कोणाला तरी संशय येईल. इकडे आता प्रताप विमलला बोलतो, विमल, माझ्या मित्राच्या मुलाचा साखरपुडा आहे आणि आम्ही सगळे तिथेच जातोय. आता सायलीसुद्धा त्यांच्या मागोमाग ऑटो घेऊन तिथे येते आणि सगळे कोर्टमध्ये असतात. अश्विन आता बोलतो, हा माझा कलिक, दोघीही बाजूने साक्षीदार लागतील ना, म्हणून तन्वीच्या बाजूने मी हा साक्षीदार आणलाय. आता हे सगळं वरून आता सायली बघत असते. तितक्यातच आता अर्जुन तिथे पास होत असतो. काय होईल पुढे हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.